आणि आता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। केंद्र सरकारकडून आज शेतकऱ्यांना मोठी भेट मिळणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। फार्मर आयडी आणि आधार कार्ड व्हेरिफिकेशन करून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली। शेतकऱ्यांना मदत मिळायला सुरुवात झाली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांची दिवाळी आधीच दिवाळी साजरी होणार, कारण शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून एकत्रित 4 योजनांचे पैसे जमा होणार आहेत। प्रत्येक शेतकऱ्याला दिवाळी आधीच 74,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। आता जे शेतकरी नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना, पीक विमा योजना आणि नुकसान भरपाई या योजनांचे लाभार्थी असतील, अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज सकाळपासूनच 4 योजनांचे पैसे दिवाळीनिमित्त सोडले आहेत। 5 मिनिटांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनुसार राज्यातील सर्व शेतकरी बांधवांची दिवाळी आधीच दिवाळी साजरी होणार आहे, कारण शेतकऱ्यांना दिवाळी आधीच 74,000 रुपये डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। आता हे 4 योजनांचे पैसे आहेत, ज्यामध्ये जे शेतकरी नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असतील, पीक विम्याचे लाभार्थी असतील, कर्जमाफी योजनेचे लाभार्थी असतील, तसेच नुकसान भरपाईच्या पात्रतेत बसत असतील, तर अशा सर्व शेतकरी बांधवांची खूप दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण सरकारने शेतकऱ्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण केलेल्या आहेत, ज्यामध्ये कर्जमाफी की बऱ्याच दिवसापासून ताटकळत ठेवलेली होती, तिला मंजुरी देण्यात आलेली आहे। यासोबतच नमो शेतकरी योजनेचा हप्ता उशिरा यायचा, पीएम किसानचा हप्ता दरवेळेला उशिरा येत होता, पीक विमा तर मागील 3 वर्षांपासून प्रलंबित होता। पण हा खेळ सरकारने एक घाव 2 तुकडे करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि सगळ्या योजनांचे पैसे दिवाळीनिमित्त एकत्र देण्याचे जाहीर केले। त्यामुळे आता शेतकऱ्यांना 74,000 रुपयांचा अनुदान डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये जमा होणे सुरू झालेलं आहे। ज्या राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांची दिवाळी आता 100% गुळ होणारच आहे, परंतु मुख्यमंत्री म्हणाले सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार नाहीत। तसेच अनुदानाची रक्कम प्रत्येक शेतकऱ्यानुसार वेगवेगळी असणार आहे। मग नेमकं कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत, कर्जमाफीविषयी कोणता निर्णय घेण्यात आलेला आहे, पीएमचा 21वा हप्ता कोणत्या जिल्ह्यांमध्ये, तसेच नमोचा 8वा हप्ता कोणत्या जिल्ह्यांमध्ये जमा झाला आहे, पीक विम्याचे हेक्टरी 45,000 रुपये कोणत्या 74 जिल्ह्यांमध्ये वाटप होत आहेत, तसेच पीक विम्याचे हेक्टरी 45,000 रुपये कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होत आहेत, तसेच अतिवृष्टीचे अनुदान कोणत्या जिल्ह्यांमध्ये सुरू झालेले आहेत, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहत राहा। सर्वात महत्त्वाचा मुद्दा, दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांसाठीच जे विशेष अनुदान आहे ते फक्त पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये जमा होणार आहे। मग त्यामध्ये नमोचा 8वा हप्ता, पीएमचा 21वा हप्ता, पीक विम्याचे पैसे आणि कर्जमाफीचा आणि अतिवृष्टी नुकसान भरपाईचा हप्ता जो लाभ आहे तो लाभ एकंदरीत पात्र शेतकरी बांधवांना मिळणार आहे। तुम्हाला माहीतच आहे, सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर मान्सूनच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे। त्यामुळे सरकारने 4 योजनांचे पैसे एकत्रित जमा करण्याचा निर्णय घेतलेला आहे। मुख्यमंत्री स्वतः म्हणाले, पुढील 2 तासांमध्ये तुमच्या खात्यात नमोचा हप्ता, पीएमचा हप्ता, पीक विम्याचे पैसे आणि कर्जमाफीचा तसेच अतिवृष्टी नुकसान भरपाईचा जो लाभ आहे तो वितरित होत आहे। एकत्रितपणे राज्यातील सर्व शेतकरी बांधवांची दिवाळी गोड होणार आहे, कारण आज सकाळी पेपरला बातमी आली होती, शेतकरी बांधवांची दिवाळी आधीच दिवाळी साजरी होणार आहे। आता पहा, सर्व शेतकरी बांधवांची दिवाळी 4 योजनांनी गोड होत आहे। बघा, 4 योजना म्हणजेच पहिली योजना नमोचा 8वा हप्ता, पीएमचा 21वा हप्ता, दुसरी योजना म्हणजे पीक विम्याचे पैसे, तसेच तिसरी योजना म्हणजे कर्जमाफी योजना आणि चौथी योजना म्हणजे शेतकरी बांधवांची अतिवृष्टीचे अनुदान कोणत्या जिल्ह्यांमध्ये सुरू झालेले आहेत, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहत राहा। सर्वात महत्त्वाचा मुद्दा, दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांसाठीच जे विशेष अनुदान आहे ते फक्त पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये जमा होणार आहे। मग त्यामध्ये नमोचा 8वा हप्ता, पीएमचा 21वा हप्ता, पीक विम्याचे पैसे आणि कर्जमाफीचा आणि अतिवृष्टी नुकसान भरपाईचा हप्ता जो लाभ आहे तो लाभ एकंदरीत पात्र शेतकरी बांधवांना मिळणार आहे। तुम्हाला माहीतच आहे, सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर मान्सूनच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे। त्यामुळे सरकारने 4 योजनांचे पैसे एकत्रित जमा करण्याचा निर्णय घेतलेला आहे। मुख्यमंत्री स्वतः म्हणाले, पुढील 2 तासांमध्ये तुमच्या खात्यात नमोचा हप्ता, पीएमचा हप्ता,
पीक विम्याचे पैसे आणि कर्जमाफीचा तसेच अतिवृष्टी नुकसान भरपाईचा जो लाभ आहे तो वितरित होत आहे। एकत्रितपणे राज्यातील सर्व शेतकरी बांधवांची दिवाळी गोड होणार आहे। कारण आज सकाळी पेपरला बातमी आली होती, शेतकरी बांधवांची दिवाळी साजरी होणार आहे। आता पहा, सर्व शेतकरी बांधवांची दिवाळी 4 योजनांनी गोड होत आहे। बघा, 4 योजना म्हणजेच पहिली योजना नमोचा 8वा हप्ता, पीएमचा 21वा हप्ता, दुसरी योजना म्हणजे पीक विम्याचे पैसे, तसेच तिसरी योजना म्हणजे कर्जमाफी योजना आणि चौथी योजना म्हणजे शेतकरी बांधवांची अतिवृष्टी नुकसान भरपाई योजना। याचबरोबर जे शेतकरी राशन कार्ड धारक असतील तर त्यांना आनंदाचा शिधा वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। एकंदरीत शेतकरी बांधवांनो 4 योजनांचे पैसे वाटप होत आहेत। तर या 4 योजनांचे एकत्रितपणे किती पैसे वाटप होत आहेत, कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात करण्यात आलेली आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप होणार आहेत, उद्या आणि परवा दिवशी कुठे कुठे आणि कोणाकोणाला पैशांचे वाटप होणार आहेत, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण पाहून घेऊयात। आता काही मिनिटांपूर्वी काढलेल्या परिपत्रकीच्या माहितीनुसार सरसकट सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार नाही। सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होणार नाहीत। सरसकट सर्व शेतकरी बांधवांना नमोचा 8वा हप्ता, पीएमचा 21 हप्ता मिळणार नाही। म्हणजेच राज्य सरकारने सरसकट शब्द काढून टाकला आहे। त्या सरसकट शब्दाच्या जागेवर आता फक्त पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता 8वा हप्ता वितरित होणार आहे। पीएमचा 21वा हप्ता वितरित होईल, पीक विम्याचे पैसे वितरित होतील, मात्र पात्र शेतकऱ्यांचीच कर्जमाफी केली जाणार आहे। बघा, एकत्रितपणे सरसकट शब्द काढून टाकलेला आहे। जर तुम्ही सरसकट शब्द ठेवला तर सरसकट सर्वांना याचा लाभ हा द्यावा लागतो। त्यामुळे सरकारने सरसकट शब्द काढून टाकलेला आहे आणि त्याऐवजी पात्र शेतकरी असा शब्द जोडलेला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ पाहणे काळजीपूर्वक आहे, कारण आत्तापासून यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल केलेले आहेत। या बदलामध्ये जे नियम लावण्यात आले आहेत, म्हणजेच बदलानुसार जे नियम लावण्यात आलेले आहेत, तर त्या नियमांमध्ये तुम्ही बसत असाल, पात्रतेमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला एकत्रितपणे या 4 योजनांचा लाभ घेता येणार आहे। जरी तुम्ही फक्त नमोचे आणि पीएमचे लाभार्थी असाल तर तुम्हाला 2 हप्त्यांचे पैसे भेटतील। जर तुम्ही नमोचे, पीएमचे आणि पीक विम्याचे लाभार्थी असाल तर तुम्हाला 3 योजनांचे पैसे भेटणार। आणि जर तुम्ही नमो, पीएम, पीक विमा आणि कर्जमाफीचे लाभार्थी असाल तर तुम्हाला या 4 योजनांच्या माध्यमातून अनुदान वितरित होणार आहे। शेतकरी बांधवांनो, एकंदरीतच तुमची दिवाळी 100% गोड होणार आहे। शेतकरी बांधवांनो, हा निर्णय मागच्या काही दिवसांपूर्वीच घ्यायला पाहिजे होता, कारण सरकारने हा जर निर्णय मागच्या काही महिन्यांपूर्वी घेतला असता तर राज्यामध्ये जे शेतकरी बांधवांच्या आत्महत्येचे प्रमाण आहे तर ते कमी बघायला मिळाले असते। कर्जमाफीचा प्रश्न दिवसांपासून लांबणीवर गेलेला होता, पण आता कर्जमाफीवरती मोठा निर्णय झालेला आहे। त्याचसोबत पीएम किसानचा 21वा हप्ता, नमोचा 8वा हप्ता, पीक विम्याचे पैसे हे वितरित व्हायला सुरुवात झाली आहे। फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, बघा, नमोचा 8वा हप्ता, पीएमचा 21वा हप्ता, पीक विम्याचे पैसे आज वितरित होत आहेत, परंतु शेतकरी बांधवांनो आज कर्जमाफी होत नाही। फक्त कर्जमाफीविषयी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे कुठेतरी शेतकरी बांधवांना दिलासा मिळालेला आहे। आणि कर्जमाफी कधीपासून होणार आहे, कोणत्या तारखेपासून कर्जमाफीला सुरुवात करण्यात येणार आहे, कोणत्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार, याच्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणाले आहेत ते आपण लगेच पाहून घेणार आहोत। परंतु शेतकरी बांधवांना सर्वात अगोदर पीक विम्याची माहिती पाहून घेऊयात। एक एक करत आपण संपूर्ण सविस्तर माहिती बघणार आहोत, जेणेकरून सर्व शेतकरी बांधवांना माहिती समजेल। शेतकरी बांधवांनो, नमोचा 8वा हप्ता, पीएमचा 21वा हप्ता, त्यासोबत पीक विम्याचे पैसे कोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणत्या बँकांमध्ये वितरित होत आहेत ते आपण पाहून घेऊयात। त्यानंतर कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांची होईल, कोणत्या बँकांची होईल, अशा पद्धतीची माहिती नक्कीच देणार आहोत। बघा शेतकरी बांधवांनो, परभणी जिल्हा शेतकऱ्यांचा जिल्हा आहे, त्यामुळे परभणी जिल्ह्यामध्ये नमोचा 8वा हप्ता, पीएमचा 21वा हप्ता, पीक विम्याचे पैसे देखील वितरित होत आहेत। त्यानंतर बीड जिल्हा, बघा बीड जिल्हा शेतकऱ्यांचा जिल्हा आहे। त्यानंतर अकोला जिल्हा, बुलढाणा जिल्हा, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सातारा, सांगली अशा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत। त्यानंतर गडचिरोली, चंद्रपूर, हिंगोली, भंडारा, त्यासोबत जालना, जळगाव, नंदुरबार असेल, नाशिक असेल, नागपूर असेल अशा जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे, नमोचा 8वा हप्ता तसेच पीएमचा 21वा हप्ता याचे पैसे वितरित होत आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, या तुम्हाला जिल्ह्यांची यादी वाचून दाखवलेली आहे। तर या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर नमोचा 7वा हप्ता आला होता।
PM-चा 20वा हप्ता आलेला होता आणि पीक विम्याचे पैसे या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर आलेले होते. त्यामुळे नमोचा 8वा हप्ता, PM-चा 21वा हप्ता, पीक विम्याचे पैसे सर्वात अगोदर या प्रमुख जिल्ह्यांमध्ये वितरित होणार आहेत. अशा पद्धतीने शक्यता आज शेतकरी बांधवांकडून करून वर्तवण्यात आलेली आहे. नक्कीच ही दिवाळी शेतकऱ्यांसाठी खरोखर आनंदाची होणार आहे, कारण एकत्रितपणे 4 योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर येणे सुरू झाले आहे. तुम्हाला आत्तापर्यंत किती रुपये जमा झाले आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.